हार्ड वर्क पेज ऑफ नक्कीच एक दिवशी थोडंसं इथं लागलेलं आहे, बघू शकते, जे की घासून घासून ते हे साल्ट निघून गेलं होतं. पण इट्स ओके, कुछ पानी के लिए कुछ खोना पड़ता है आणि ठीक आहे, इतना सा तो होता रहेगा. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग सुरू करण्याआधी आय होप की तुम्ही कालचा ब्लॉग पाहिला असेल. जर पाहिला नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड झालेला आहे, तो पाहून घ्या. कारण की आपण एक वेगळ्या पद्धतीचं औषध तयार केलं होतं. ते कशा पद्धतीने केलं, काय केलं हे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि त्याचा फायदा काय हे पण आपण त्यामध्ये बघितलेलं आहे. तर आज आपल्याला टास्क आहेत त्या घरच्याच आहेत, जे की थोडा आपला ऑर्गॅनिक भाजीपाल्याचा जो प्लॉट आहे इथं घरासमोर त्याला पाणी द्यायचं असेल. बाकी इकडे जे झाडं दिसत आहेत तुम्हाला, त्यांना थोडं आपल्याला मॅनेजमेंट करून घ्यायचं आहे पाण्याचं. कारण की आता त्यांचा सीझन चालू होतो आहे, जे की जांभळाचं झाड असेल, आंब्यात असेल, त्यांना एक पाणी प्रॉपर पद्धतीने देता आलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला थोडंसं त्याला आळं करून घ्यायचं आहे. आणि बाकी त्याच्यावर कोणता रोग पडला आहे, काय पडलं आहे हे आपल्याला चेक करायचं आहे. आणि जो आपला तालीतला आंबा आहे त्याला पण थोडं औषध करायचं होतं, कारण की त्याला खोडअळी लागली होती. त्याला आपण कीटकनाशक टाकून घेतलं होतं, तर ते थोडं चेकअप करायचं आहे. तर ह्या टास्क झाल्यानंतर मग आपल्याला बघू शेतामध्ये काय स्पेशल टास्क असेल तर आपण शेतामध्ये जाऊ, नाही तर मग आपल्याला घरीच थोडंसं लॅपटॉपवर सर्च करत बसायचं आहे, जे की इंस्टाग्रामवरती तुम्ही व्हिडिओ बघत असेल त्यासाठी असेल, नाहीतर बाकी मार्केटिंग संदर्भात काय असेल हे थोडा सर्च चालू आहे. थोड्या तुम्हाला मी हिंट देतोयच, बाकी एका इन डिटेल व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाईल. त्यासाठी चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि या जर्नीमध्ये सहभाग घ्या. तर चला आता सुरुवातीला मोटर चालू करूया आपण हौदामध्ये, जे की आपली बोरवेल रस्त्यामध्ये गेलेली आहे, ती चालू केलेली आहे आपण. जे की आपला पाण्याचा हौद आहे त्याच्यामध्ये आपण पाणी सोडूया आणि त्यानंतर मग बाकीचं नियोजन आहे ते करूया. कारण की बघू शकता आंबा एकदम चांगल्या पद्धतीने वाढतोय आणि त्याला मोहर पण चांगला आलेला आहे. तसेच हे जांभळीचं झाड असेल, त्याला थोडंसं आपल्याला पाणी देता येत नाही. त्याला बघू शकता आळच नाही येते, असेल पाणी वाहून जाते, ते फक्त थोडंसं व्यवस्थित करायचं आपल्याला. बाकी मी इथं थोडीशी कटिंग केली होती खालची ह्याची, कारण की खूप जमिनीला टेकत होते आणि ते काही यूज नव्हतं त्याचा. आणि हे जाळायच्या ऐवजी मी इथंच ठेवलेलं आहे. ह्याला जेव्हा मी आळं करेल तेव्हा हे त्याच्या आळ्यामध्ये टाकणार, कारण की हे कंपोस्ट होईल, त्याचं खत पण तयार होईल. त्यासाठी आपण हे असंच ठेवलं होतं आणि चांगल्या पद्धतीने वाळलेलं आहे आता. तर आपण त्याला तिथं टाकून घेऊया. त्याचबरोबर ह्या आंब्याला पण थोडंसं आळं करून घ्यायचं आहे, कारण की पाणी थांबत नाही ह्याच्यामध्ये. बाकी मग हे झाल्यानंतर आपल्या ज्या टास्क आहेत सर्चिंगचं ते करायला घेऊ आपण. तर गाईज बघू शकता मोटर चालू झालेली आहे. तर आता आपण हा जो आपला ऑर्गॅनिक भाजीपाल्याचा प्लॉट आहे त्याला पाणी सोडूया. इथं त्याचं कंट्रोल आहे, जे की वॉलो असतील. तर बघू शकता तिकडं पाणी गेलेलं आहे आपलं, जे की आता नारळाला पण इथून पाणी चालू होतं, कारण की नारळाला भरपूर पाणी लागतं. त्याच्यामुळं आपण आठवड्यातनं 2-3दा पाणी सोडतोच. तर नारळ लागलेले आहेत चांगले. आता थोडंसं याला पाणी चालू करून घेऊ आपण. आय थिंक ह्याला देण्याची काही गरज नाही, पण तिकडे मिरच्या आहेत त्याच्यामुळं द्यावं लागतं. माझ्या मते पाणी थोडंसं घाण आहे, तर ह्याचं हँडिकॅप जे आहे तर तो पण ते काढावं लागणार आहे. बघू शकतो, कारण हौदातलं पाणी संपलं होतं टोटली, त्याचा हा परिणाम आहे. तिथं थोडंसं मला जाणवलं की घाण पाणी येते, त्याच्यामुळं म्हणलं हा क्लीन करून घेऊया थोडं याला. तर बघू शकता घाण किती आहे, पण ठीक आहे, शेवळ्याचं पाणी जे की हौद संपला होता त्याच्यामुळंच हे घडतं. तर थोडं आपण मोकळं पाणी जाऊ देऊ आधी. त्याच्या आधी जे बारके वॉल केलेले आहेत आपण, थोडक्यात नळ ते चालू करून घेऊ. पूर्ण नाही चालू करायचे आपल्याला, थोडे करायचे. गाईज काम करत जावं गाईज. काही जण असे मी नग बघितलेत ना उदाहरणं, जे की कॉलेजला असताना पुण्यामध्ये जेव्हा होतो मी, तेव्हा बोलायचे की घरी कामं सांगतात त्याच्यामुळं घरी जाऊ वाटत नाही. पहिला मी म्हणायचो घर तर ह्यांचं, सगळे घरवाले ह्यांचे, आणि घरच्याच कामाला हे नाही म्हणतात तर स्वतःचे तर काय करणार आहे ते. खरंच अवघड असल्यांचं. त्याच्यामुळं जेवढा आपल्याला हातभार लावता येईल घरच्यांना तेवढा लावा, कारण त्यांनी खूप आपल्यासाठी केलेलं असतं आणि करतात. आपण न मागता
आपल्याला गोष्टी त्या पुरवतात, म्हणजे मागण्याच्या आधीच त्या गोष्टी आपल्यासोबत असतात, तर आपण का कमी पडायचं मग त्यांना करण्यासाठी. जेवढं जास्त करता येईल तेवढं करायचं आणि त्यांची कॉलर नेहमी अशी ठेवायची ताट, जी की माझी नाही त्यांची ठेवायची. तर तो प्रयत्न चालू आहे आपला आणि नक्कीच येत्या काही वर्षामध्ये आपण ते अचीव करू. हा आपल्या गट्स फिलिंग आहेत, त्याच्यामुळं करत राहावा. करत राहणे हाच एक मार्ग आहे. त्याच्यावरती बी कन्सिस्टंट इन युअर काय म्हणतात त्याला, तुमच्या फेवरेट फील्डमध्ये काम करत राहा, यश नक्कीच आपलं असणार. तर पाणी चालू झालेलं आहे. हे भिजेपर्यंत आपण दुसरं टास्क करूया आपलं, जे की घरचे टास्क आहे ते आपल्याला लवकरात लवकर उरकायचे आणि थोडं पर्सनल टाईम द्यायचा आपल्याला. तर गाईज वी आर बॅक विथ खोऱ्या आणि काय म्हणतात त्याला कमेंटमध्ये सांगा. तर आपल्याला पहिल्यांदा यांनी खांदून घ्यायचं आहे कडनी, त्याच्यानंतर माती लावून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती हे टाकायचं आहे, जेणेकरून जे आपल्या घरी देशी कोंबड्या आहेत त्यांनी हे विस्कटून टाकू नये. त्यांना घाण सवय असते, कोणतेही झाडाला आळं केलं तर ते विस्कटून टाकायचं. त्याच्यामुळं हे आपण ठेवलेलं आहे, ह्याचा उपयोग खत म्हणून पण होणार आहे. तर पहिल्यांदा आपण ह्यानं थोडं मोकळं करून घेऊया. तर गाईस समोर बघू शकताय अशा पद्धतीने आपण गोल आळं करून घेतलेलं आहे आणि थोडीशी माती लावायची बाकी आहे. तर हे गोल आळं करणं का महत्वाचं आहे. जर आपण एका साईडलाच पाणी दिलं तर त्याच्यामुळे एका साईडला वाढतं आणि अन्न व्यवस्थित प्रकारे त्याला भेटणार नाही. त्यासाठी 360 डिग्री पाणी बुडाच्या राहिलं पाहिजे. त्यासाठी आपण गोल आळं केलेलं आहे आणि व्यवस्थित पद्धतीने कडनी पाणी साठेल असं आपण आता करणार आहे. थोडीशी माती लावून हा जो पाला आहे आपण त्याच्यावरती टाकूया. त्याच्यानंतर हे जे आहे ते रेडी होईल. बघू शकताय आळं करून त्याच्यावरती जांभळीचाच पाला आपण टाकलेला आहे. त्याचा खत पण होईल आणि ज्या कोंबड्या विस्कटतात त्यापासून बचाव होईल याचा. तर नळी जोडून घेतलेली आहे. त्याचबरोबर इकडच्या आंब्याला सुद्धा आळं करून घेतलेलं आहे. बघू शकताय. त्यावेळेस म्हणजे आधीच्या काळात हाच व्यायाम त्यांचा भरपूर होत होता, त्याच्यामुळं त्यांना जिम बिमची काय गरज नसणार आहे पूर्वजांना आपल्या. कारण की हार्डवर्क खूप होतं, मशिनरी नव्हत्या काय नव्हत्या, त्याच्यामुळं फिजिकल वर्क त्यांचं जास्त व्हायचं. त्याच्यामुळे ते दीर्घ आयुष्य होते आणि आयुष्य त्यांचं चांगलं होतं. तर झालेलं आपलं आळं येतं, त्याला पाणी सोडून घेऊया, एकदा भरून घेऊ व्यवस्थित, कारण की मोहर आलेला आहे ह्याला पण. त्याचबरोबर हे जे आपल्या अशोकाची झाड आहेत लाईनला लावलेले त्याला आपण पाणी सोडलेलं आहे, जे की त्याचं पण आळी जी होती ती विस्कटलेली होती कशी पण. तर थोडीशी त्याला आपण माती लावलेली आहे आणि बघू शकता बारीक पाणी चालू केलेलं आहे. तुम्हाला दिसत असेल इथं प्रत्येक आळ्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने पडतं आहे, जेणेकरून जोपर्यंत आपली बोर चालू आहे तोपर्यंत हे पाणी चालू असतं. तर गार पद्धतीने आता भिजवून घेऊया एकदा आपण, त्याच्यानंतर पाणी बंद करू. कारण की बरेच दिवस झाला पाणी चालू होतं आणि चांगले फुटवे फुटलेले आहे. आणि एकदा गार करून एक नंतर 4-5 दिवस आपण त्याला ताण देऊया, त्याच्यानंतर अजून पाणी देऊया. कायमस्वरूपी ओलं राहिलं नको, त्यासाठी आपण असं करणार आहे. तर हे एक आपल्याला वॉल तयार करायचे आहे कडनी, त्यासाठी आपण हे झाडं लावलेले आहेत आणि याच्यामध्ये पण झाडं लावण्याचा प्रयत्न आहे आपला. तर बघू कसं होतं आहे काय. हे थोडं हाईट रेडला गेल्यानंतर याच्यामध्ये आपण थोडीशी ते शोवाली झाडं नसतात का हॉटेलसमोर ते असतात ते लावून घेणार आहे, जेणेकरून हे जे आपलं इथं घर आहे त्यावरती सावली गेली पाहिजे. कारण की इकडं पश्चिम दिशा इकडं सनसेट होतो आणि दिवसभर ऊन इकडून असतं, त्याच्यामुळे ह्याच्यावरती आपल्याला सावली पाडायची आहे. त्यासाठी आपण हे झाडं लावलेले आहेत. तर बघू आता हे झाडं वाढत आहेत चांगल्या पद्धतीने. चांगले एक 5-6 महिने झाले त्याला झाडं लावून. तर ह्याच्यामध्ये पण आपण झाडं लावून घेऊया. आणि आता आपलं जे टास्क होते ते कंप्लीट झालेलं आहे. हे असेल जांभळीचं झाडं असेल, आपलं आंब्याचं झाडं असेल आणि आपला ऑर्गॅनिक प्लॉट त्याला पाणी सोडलेलं आहे. तिकडे जाऊन येऊया जरा, बघूया काय कंडिशन आहे. आय थिंक सो ते पाणी भरलेलं असेल पूर्णपणे. तर बघूया आपली आजीबाई थोडंसं ऊन घेत आहेत. थांबा आलो. बरोबर
तर गाईज हे जे ऑर्गॅनिक भाजीपाल्याचं प्लॉट आहे त्याला पण पाणी देऊन झालेलं आहे आणि इकडे थोडेसे गाजर लावले होते आपण, त्याला पण पाणी दिलेलं आहे. गाजराला जास्त पाणी द्यायचं नसतं पण उगवेपर्यंत त्याला द्यावं लागतं, त्यासाठी आपण सुरुवातीला देतोय. त्याच्यानंतर ते कमी कमी करत जाऊ. तर समोर काम चालू आहे हायवेचं. त्याचबरोबर इकडं आता हे मेथीची भाजी होती आपली, जी की आली चांगल्या पद्धतीने. पण हे हायब्रिड वाटतंय मला, कारण की आपण याचं बी विकत आणलं होतं. जे घरचं बी होतं ते चांगल्या पद्धतीने उगवत नाही. तर बघू आता देशी कुठं भेटतंय ते आपल्याला सर्च करावं लागेल थोडंसं. त्याचबरोबर वांग्याला फुलं पण चांगली लागलेली आहेत. वांगी आहेत, छोटी मोठी मिक्स आहेत आणि बाकी टोमॅटो चांगले आहेत, मिरच्या चांगल्या आहेत. आणि इथला संपत आला तर आपण खाली लावणार, आणि खालचा जरी संपत आला तर आपण शेतामध्ये लावलेला आहे. त्याच्यामुळं स्टॉक भरपूर आहे आपल्याकडे. आणि घरातलं एक शुद्ध खायला भेटणं चांगलं असतं, कारण की आपण बाजारात बघतोय खूप त्याच्यावरती औषध फवारलेलं असतात, फास्ट येण्यासाठी जी फवारतात, आणि ते हानिकारक आहे आपल्या शरीरासाठी. त्यासाठी जेवढं घरी करायला तेवढं आपण घरी करायचा प्रयत्न करतोय आणि हे चांगल्या पद्धतीनं आलं आहे. तर आपल्या ज्या घराबाहेरच्या टास्क होत्या, जे फिजिकल काम होतं ते झालेलं आहे. थोडंसं आता मेंटल वर्क आहे आपलं, जे की आपल्याला सर्चिंग करायचं आहे, एडिटिंग करायचं आहे, ते आपण करत बसतोय. आणि ते हे गाईज, तर आपलं जे घरचे टास्क होते त्याचबरोबर थोडंसं लॅपटॉपवरती पण काम होतं ते कंप्लीट करून शेतामध्ये आलो आहे. शेतामध्ये येणं इज अ मस्ट. तर आपल्या शेतामध्ये द्राक्षावरती स्प्रे घ्यायला चालू आहे. बाकी बघितलं तर ते मोटरचं काम आहे थोडंसं, बाकी नथिंग. गाइस गाइस गाइस, इधर कोई तो लीकेज हो गया. बघू शकता इथं काय प्रेशरनं पाणी येते रे. इथं थोडंसं लिकेज आहे. आय होप की खालील पाईपलाईन, हां ठीक आहे. जो काळा पाईप गेलेला आहे तो लिकेज झाला. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, लेट इट बी. त्याला काय लब्बर मानलं तर ते ठीक होऊन जाईल. हे काय म्हणतात गाईस सांगा. हे जनावरांचं खाद्य आहे. हिचं नाव काय तुम्हाला माहीत असेलच, आय होप. आपल्या ज्या ब्लोअरचा थ्रो बघू शकता तुम्ही. तर चांगल्या पद्धतीने औषध बसते आणि एकदम बारीक तुषार असतात तिथं बघू शकता तुम्ही, ते तुम्हाला दिसत असतील. तर आपल्या दुसऱ्या प्लॉटवरती स्प्रे चालू आहे. थोडंसं आपण टँकवरती जाऊया आणि बघूया नेमकं किती फिल झाला तो, कारण की कंटिन्युअसली विहिरीमधून त्याच्यामध्ये पाणी चालू होतं. गाईज ठीक आहे, भरलेलं आहे. परवापेक्षा पाणी पातळी थोडीशी वाढलेली आहे त्याची. बाकी मोटर्स बंद आहेत आता, कारण की थोडासा घोटाळा आहे. आणि इकडून आपल्या फिल्टरमध्ये जायला चालूच आहे, कारण की इकडे बागेला असेल, आपल्या आंब्याला असेल, हरभऱ्याला असेल, कंटिन्युअसली पाणी असं शेड्यूल म्हणजे आठवड्यात चालू असतं ठरलेल्याप्रमाणे. बाकी इथून कांदा बघा कसा दिसतोय. तर काही तुम्हाला दिसत असेल वरती स्प्रे येतोय. त्याचबरोबर इकडे ट्रॅक्टरमध्ये औषध तयार करून नेलेलं आहे कांद्यावरती स्प्रे करण्यासाठी. काल एक प्लॉट झाल्यानंतर दुसरा प्लॉट आज करायला चालू आहे. त्याचबरोबर इकडं पाण्याची मोटर बंद आहे, ते नेट करून घ्यायचं आहे. आणि बाकी जास्त काही नाही आज. तर गाईज हा व्हिडिओ आपण इथे एंड करूया. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबा, तोपर्यंत थँक्यू.